यानंतर आदरणीय ॲडव्होकेट जयमंगलजी धनराज मी यांना विनंती करतो की आपण आपले विचार व्यक्त करावे. संविधान निर्माते आणि बुद्धाने दिलेल्या समता, स्वतंत्रता, बंधुता आणि न्याय या चार सर्वोत्तम मानवी मूल्यांची पुन्हा एकदा या देशाच्या सर्वोच्च कायद्याच्या माध्यमातून ओळख करून देणारे महाकरुणिक तथागत गौतम बुद्धानंतरचे खऱ्या अर्थानं समतेची पायाभरणी करणारे संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो. आज जगदीश नगरकरांच्या 4थ्या स्मृतिदिनानिमित्त आपण ही परिसंवाद आणि एक सद्यस्थितीतल्या एका महत्त्वाच्या विषयावर एक बैठक आयोजित केलेली असं म्हणायला हरकत नाही. कदाचित जगदीश नगरकर असते, जसं कीर्तिभाऊंनी आता सांगितलं, तर ते बोलले त्याच्याशी मी पूर्णतः सहमत आहे. मी आणखी एक गोष्ट प्रांजळपणे आत्ताच सांगतो की कीर्तिभाऊंनी जे बोलले ते सगळ्या गोष्टींशी मी सहमत आहे आणि त्यात काही थोडंफार ॲडिशन माझ्या वतीनं करण्याचा मी प्रयत्न करतो. मी बोलताना त्यांना एक विनंती केली आधी की खरं या कार्यक्रमाची ऑर्डर जी आहे ती अशी पाहिजे होती की मी आधी बोलून नंतर कन्क्लुडिंग स्पीच कीर्तिभाऊंचं व्हावं, कारण चळवळीतली ज्येष्ठता ती त्यांच्याकडे आहे. त्यांनी ती नाकारली. आता ज्येष्ठ असल्यामुळे त्यांनी माईक हातात घेऊन ती सुरू केली. माझ्या विनंतीला मानलं नाही तुम्ही. पण जगदीश नगरकर सारख्या एका हाडाच्या कार्यकर्त्याचा चाहता म्हणून, त्यांचा सहकारी म्हणून ती ज्येष्ठता कदाचित बाजूला ठेवता येऊ शकते. हे मनाचा मोठेपणा आहे भाऊ आपल्या. मी त्याबद्दल आपलंही मनस्वी आभार मानतो. जगदीश नगरकरांना आजच्या दिवशी स्मरण करताना मला ते एक मराठीतले चांगले शायर आहेत, त्यांच्या 2 ओळी खरं म्हणजे म्हणाव्याशा वाटतात. तुम्ही जे बोलले ते त्या शायरच्या ओळीमध्ये मराठीतल्या, आहोत असे धुंद बेधुंद आम्ही. जगदीश नगरकर गेले, परंतु त्यांनी सुरू केलेली काम आणि चालू असलेली ही लिगसी ते गेल्यानंतरही ते चालू आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल त्या 2 ओळी मला वाटतं समर्पक आहेत की आहोत असे धुंद बेधुंद आम्ही, धुंद आमची ही साधी नव्हे. आहोत असे धुंद बेधुंद आम्ही, धुंद आमची ही साधी नव्हे. मेलो तरी वाटेल मेला दुसरा कोणी, आम्ही नव्हे. असंख्य आठवणी आहेत की ज्या जगदीश नगरकरांच्या बद्दल तुमच्या माझ्या सगळ्यांच्या मनात दाटून आलेल्या आहेत. परंतु मी कॉलेजचा प्रिन्सिपॉल डॉक्टर आंबेडकर कॉलेजला असताना ते माझे चळवळीतले सहकारी म्हणून आणि नंतर कॉलेजचे आमच्या विद्यार्थी म्हणून सातत्यानं आम्ही संपर्कात होतो. आणि त्या दरम्यान मी एक संविधान जागृतीचं एक मोठं अभियान मुंबई शहरामध्ये चालवायचो. 2024मध्ये सगळ्याच देशात खूप चर्चा केली लोकांनी. बापरे, डोक्यावर इतक्या लोकांनी घेतलं ते संविधान की ज्यांच्या तोंडून कधी शब्द फुटत नव्हता संविधान आणि लोकशाही, त्यांनाही ती धोक्यात असल्यासारखी दिसायला लागली होती मागच्या वर्षी. आणि मग मला जाणीवपूर्वक हे सांगावं असं वाटतं की 2014ला मी या कॉलेजमध्ये प्रिन्सिपॉलचा चार्ज घेतल्यानंतर मुंबई शहरात आम्ही सगळ्या सहकाऱ्यांनी, मी कॉलेजचा प्रिन्सिपॉल ऑफिशियली असलो तरी त्या कॉलेजच्या संस्थापक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्या चळवळीची एक नैतिक जबाबदारी माझ्यावर असल्यामुळं अनेक लोक मला कॉलेजच्या ज्या चळवळीशी संबंधित, विचारधारेशी संबंधित ज्या भावना, भूमिका, फाउंडेशन्स होत्या त्याच्यात मदत करायचे. आणि मग आम्ही संविधान जागृतीचं एक मोठं अभियान जे मी विद्यार्थी असल्यापासून आम्ही चालवायचो ते कॉलेजच्या प्लॅटफॉर्मवर, कॉलेजच्या नावाने सुरू केलं. 26 जानेवारीला मला आठवण जगदीश नगरकरांची करताना हे सांगणं अगत्याचं आहे की 26 जानेवारीला 2014 ते 21पर्यंत मी नोकरीत होतो. तोपर्यंत 26 जानेवारीला दादर स्टेशनपर्यंत आम्ही कॉलेजपासून रॅली आणायचो. जवळपास 400-500 विद्यार्थी रॅलीमध्ये असायचे. आणि तिथे एक तुम्ही ज्या भाषणात उल्लेख केला भाऊ बाबासाहेबांच्या भाषणाचा,
25 नोव्हेंबरचं भाषण. ते इंग्रजीत भाषण आहे, त्याचा मी अनुवाद केला मराठी. तो मराठी आणि इंग्लिश अनुवाद, त्याची एक छोटी पुस्तिका बनवायचो आणि दादर स्टेशनला आमचा तो तिथे पेंडॉल लावून आपल्या स्वामीनारायण मंदिराच्या समोर दिवसभर संविधान जागृतीच्यावर कोणी भाषण करायचं, कोणी गाणे म्हणायचे, विद्यार्थी पथनाट्य करायचे आणि आम्ही ती पुस्तिका येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक व्हिजिटरला आम्ही ती विनामूल्य वाटप करायचो. जगदीश नगरकरांची आठवण याच्यात अशी आहे की ती पुस्तिका छापायला देणे, त्याचं प्रूफ रिडिंग करून फुल फायनल प्रिंट 26 तारखेला सकाळी 9 वाजता पेंडॉलमध्ये सगळ्या कॉपीज हजर करण्याची जबाबदारी न चुकता 7 वर्ष या माणसानं एक हाती पार पाडायची. आणि अशा असंख्य आठवणी आहेत. मग म्हणजे मला मुंबईमध्ये मी जेव्हा नोकरीसाठी आलो तेव्हा प्रबोधनकारांचा पुतळा कुठे आहे, मडकेबुवांचा पुतळा कुठे आहे, तो चौक कुठे आहे, त्यांच्या स्मृतिदिनाला, त्यांच्या जयंतीला, भैयासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला, स्मृतिदिनाला तिथे न चुकता जाऊन मग ही टीम सगळी तुम्ही जी नावं घेतली त्याच्यात हे सगळे सहकारी कमलाकर शिंदे असतील, प्रमोद सावंत असतील, मूलनिवासी माला असतील आणि आवर्जून मला फोन करायचे की सर उनको हमारे महापुरुषों को अभिवादन करने जाएंगे. हे सगळ्या गोष्टी म्हणजे मी नोकरीसाठी मुंबईत नव्यानं आलेल्या माणसाला या सगळ्या ठिकाणांची ओळख करून देण्यामध्ये मला वाटतं जगदीश नगरकरांचं ती भूमिका मला जास्त महत्त्वाची वाटते. आणि त्यामुळं त्यांच्या या स्मृतिदिनाला विनम्र अभिवादन त्यांना करतो मी. ज्या ज्या गोष्टी जे काय अनुभव मला त्यांच्याकडून बघायला शिकायला मिळाले त्याचाही मी सदैव ऋणीच राहावंसं असं मला वाटतं. आणि या तुम्ही देखील त्याच भावनेने इथे सर्वजण आलेले आहात. 3 महिन्यानंतर वकील साहेब बाहेर पडले. मला वाटतं पहिल्यांदाच ते कदाचित सामाजिक कार्यक्रमात आले असतील. मी देखील आज सकाळी 7 वाजता ट्रेन पकडून दुपारी 3 वाजता मुंबईत आलो आहे. मी गावी गेलेलो होतो, माझे जवळचे एक रिलेटिव्ह वारल्यामुळं. त्यामुळं सगळेच जण आपण त्यांच्यावर प्रेम करतो, त्याची काही वेगळी कोणी पुरावा देण्याची किंवा उदाहरण देण्याची गरज नाही आहे. या परिसंवादाचा जो विषय आणि ज्या खोली, त्या विषयाची जी खोली मांडली आत्ता कीर्तिभाऊंनी, त्या विषयाला आणखी पुन्हा मला वाटतं रिपिटेशन न करता काही गोष्टी ज्या मी विचार करतोय गेल्या महिन्याभरापासून नाही, 26 जानेवारीपासून मी महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये या विषयांवर काही डिस्कोर्स, व्याख्यानं असतील, काही वर्कशॉप्स असतील ते घेतोय. आणि मुद्दाम आम्ही हा विषय निवडण्याचं कारण, आणि आपण प्रमोददादा, कमलाकर दादा, आपण ठरवलं होतं की विषय काय ठेवायचा. आपल्या तिघांनी ठरवलेल्या विषयाला आपल्या अनुभवी सहकाऱ्यांनी म्हणजे काय म्हणतात त्याला ॲप्रुव्हल दिलं, ॲप्रिसिएशन केलं. त्यात सर्व काही येतं. जगदीश नगरकर असते तर कदाचित हेच केलं असतं. ही मोठी पावती तुमच्याकडनं मिळाली भाऊ. हा विषय मांडताना 75 वर्षांचा गौरवशाली हे वर्ष आहे असं आपण म्हणतोय सातत्यानं. 4-5 वर्ष आधी स्वातंत्र्याचाही 75 वर्षाचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला देशभरामध्ये. शासकीय पातळीवरचं सगळ्या केंद्र आणि राज्य सरकारांचा उत्साह खरोखर वाखाणण्याजोगा होता. स्वातंत्र्यावर प्रेम करणारी आपण सगळी माणसं आहोत. आपणही फार आनंदानं तो साजरा केला. परंतु संविधान त्या स्वातंत्र्याला सातत्यानं अबाधित ठेवण्याचा जो डॉक्युमेंट बनलेला आहे संविधान नावाचा, त्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संविधानाच्या त्या 75 वर्षावर चर्चा घडवून आणणे, कार्यक्रम घडवून आणणे. माझं स्पष्ट मत आहे की सरकार उत्सुक नाही हे पुरेसं नाही. सरकार प्रचंड उदासीन आहे त्या बाबतीमध्ये. आणि ते उदासीन जरी असेल तरी आपण जिवंत आहोत. मानवतेवर, समतेवर, बंधुतेवर प्रेम करणारी माणसं या देशातली जिवंत आहेत. ते सातत्यानं वेगवेगळ्या निमित्तानं आपल्या आपल्या पद्धतीनं या विषयाची जनतेपर्यंत चर्चा घेऊन जाण्याचा प्रयत्न करतायत. त्याच प्रयत्नातला आजचा हा भाग आहे. अन्यथा हा कार्यक्रम त्यांना अभिवादन करायचा आम्हाला त्यांच्या घरी जाऊनही करता आला असता. आपण सगळेजण काय म्हणतो ना त्याला, शोक संदेश पाठवून किंवा त्यांना स्मरण करून आपापल्या फेसबुकवर, व्हॉट्सअपवर टाकून मोकळे झालो असतं तरी चालत होतं.
हे करणं गरजेचं यासाठी आहे की मुळात या देशाच्या संविधानाला 75 वर्ष पूर्ण होणे ही एक मोठी आश्चर्याचीच बाब आहे. हे खरं म्हणजे मोठं आश्चर्य आहे. तुम्ही बोललात ते बरोबर होतं की हा देश एकसंघ आहेच कसं काय आज, हा प्रश्न आहे मोठा. हजारो जाती, कित्येक धर्म, कित्येक पंथ, कित्येक भाषा, कित्येक संस्कृती, खाण्याच्या पद्धती वेगळ्या, कपड्याच्या पद्धती वेगळ्या, बोली भाषा वेगळ्या. अरे किती विविधता आहे या देशामध्ये. 75 वर्ष झाल्यानंतरही हा देश म्हणून जगाच्या पाठीवर आज गौरवाने उभा आहे. याचं कारण काय? मी आश्चर्याची बाब आहे म्हणतोय. मला बाबासाहेबांच्या प्रती प्रचंड म्हणजे त्यांच्या उपकारांचं ओझं माझ्यावर आहे. बाबासाहेबांमुळे मी माणसात आलो या एकुलत्या एक भावनेपोटी बोलतो अशातला भाग नाही. शिकागो विद्यापीठातला एक मोठा स्कॉलर आहे प्रोफेसर टॉम गिन्सबर्ग नावाचे. मी आश्चर्य का म्हणतोय तुम्हाला सांगतो. टॉम गिन्सबर्ग नावाचे एक मोठे अभ्यासू प्रोफेसर आहेत. त्यांनी 1789 पासून जगातल्या जेवढे लिखित संविधानं बनले त्यांचा अभ्यास केला आणि काही निष्कर्ष काढले. त्या निष्कर्षापैकी एक महत्त्वाचा निष्कर्ष असा आहे टॉम गिन्सबर्ग यांचा, जगातल्या सगळ्या लिखित संविधानांचं सरासरी आयुर्मान, आयुष्य, वय फक्त 17 वर्ष आहे. ज्यामध्ये अमेरिकेची 200 वर्षांची घटना सम्मिलित आहे आणि आपलं 75 वर्षांचं संविधान. तरी ॲव्हरेज एज ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, रिटन कॉन्स्टिट्यूशन्स ऑफ द वर्ल्ड इज ओनली 17 इयर्स. अशा परिस्थितीमध्ये इतक्या विविधतेनं आणि समता, स्वतंत्रता, बंधुता, न्याय याला सातत्यानं विरोध असणारी लोक हजारो वर्षापासून सत्ता केंद्रीय असताना देखील हे संविधान 75 वर्ष टिकतं हे आश्चर्यापेक्षा कमी नाही. नाही तर आमच्या शेजारी राष्ट्रांचं, श्रीलंकेनं आपलं संविधान 3 वेळा बदललंय, पाकिस्तानचं 5 वेळा बदलून झालंय आणि नेपाळचं 6 वेळा बदलून झालंय. आम्ही 75 वर्ष पूर्ण करतोय ही आश्चर्याची बाब आहे असं मी म्हणतोय. पण हे टिकलं याचे 2 कारणं आम्ही समजून घेणं गरजेचं आहे. ते टिकलं याची 2 कारणं आणि त्याचा सातत्यानं पाडाव करायची मानसिकता असणारी जी माझ्या आधीच्या वक्त्यांनी आयडेंटिफाय केली ती एक शक्ती. ती शक्ती सातत्यानं सत्तेत असून देखील संविधान 75 वर्ष टिकतं याचं पहिलं कारण मला असं वाटतं ते म्हणजे या देशातली जनता. कशामुळे टिकून आहे संविधान? या देशातल्या जनतेमुळे टिकून आहे. आणि या देशातल्या जनतेमुळे टिकून आहे जेव्हा असं मी म्हणतो तेव्हा माझा संदर्भ आहे बुद्धांकडे. मी सुरुवात करताना सांगितलं की जगाला सगळ्यात पहिले समता, स्वतंत्र, बंधुता आणि न्याय या तत्वांची, मानवी मूल्यांची, सर्वोत्तम मानवी मूल्यांची ओळख बुद्धांनी करून दिली. आणि बाबासाहेब म्हणतात 1200 वर्ष बौद्धांनी या देशावर राज्य केलेलं आहे. बौद्ध विचारांनी या देशावर 1200 वर्ष राज्य केलंय. या भारताच्या माणसाच्या DNA मध्ये, रक्तामध्ये समता, स्वतंत्रता, बंधुता, न्याय ही अत्यंत खोलवर रुजलेली मूल्य आहेत. त्या विचाराचा पाडाव झाल्यानंतर मनुस्मृतीवाल्या लोकांचं, मानणाऱ्या लोकांचं राज्य देशावर आलं आणि तो विचार गाडला गेला, दाबला गेला. मात्र रक्तातली, DNA मधली, मनातले ते झरे मानवतेचे, समतेचे अजूनही जिवंत आहेत. आणि भारताचं संविधान जेव्हा बनलं त्यांना माहिती नसेल कोणत्या आर्टिकलमध्ये काय आहे, ते संविधान काय हे त्यांना कदाचित माहिती नसेल. भारतातल्या अनेक लोकांना अजूनही माहिती नाही की भारताचं संविधान नेमकं काय प्रकार आहे. पण त्यांच्या मनातला तो समतेचा, मानवतेचा, बंधुत्वाचा झरा आहे ना, तो या भारतीय राज्यघटनेनं पुन्हा एकदा जिवंत केला. आणि भारतातल्या लोकांना हे संविधान या देशात जाणत्यापणी आपला जो मूळ पिंड आहे, आम्ही जे एका बंधुत्वाच्या धाग्यानं बांधलेली माणसं होतो, कधीतरी जोडलेली माणसं होतो,
ते बंधुत्व पुन्हा जिवंत करणारा हा डॉक्युमेंट आहे. ही भावना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जाणते अजाणतेपणी त्यांना सुखावणारी आहे. तुम्ही समजून घ्या ही गोष्ट. माथे फिरू असतील, बदमाश असतील, संविधान जाळण्याची वृत्ती असणारे असतील, ते तेव्हाही होते, आजही आहे. त्याने काही फरक पडणार नाही. पण या देशातल्या बहुसंख्य लोकांचं समतेवर प्रेम आहे. नसता 1200 वर्ष समतेचा विचार देशावर राज्य करू शकला नसता. आणि म्हणून जेव्हा जेव्हा आता बरं मी जे म्हणतो पहिली एक गोष्ट की हे आश्चर्य आहे, त्यातलं पहिलं कारण जनतेनं हे संविधान जिवंत ठेवण्यामध्ये फार मोठी भूमिका पार पाडलेली असं मी म्हणतो. सांगा कसं? तुम्ही म्हणताय जनतेने पार पाडली. उदाहरण 2 देतो फक्त. 2. जेव्हा जेव्हा या देशातील जनतेला असं वाटतं संविधानानं दिलेल्या स्वातंत्र्यावर गदा येण्याची शक्यता आहे, तेव्हा तेव्हा या देशातले लोक कोणाचंही काहीही न ऐकता, कोणाच्याही दबावाला बळी न पडता त्या संविधानाचं रक्षण करण्यासाठी पुढे येतात. मी 1972 मध्ये जिवंत नव्हतो, जन्मच झालेला नव्हता. जिवंत नव्हतं म्हटल्यापेक्षा जन्मच झालेला नव्हता. तुम्ही ज्येष्ठ लोक आहात, वडीलधारी मंडळी बरीच इथं आहे. 75 मध्ये भारत देशात आणीबाणी लागली होती. आम्ही वाचले आणीबाणीबद्दल. आणि भारतातल्या लोकांमध्ये एक साधार भीती निर्माण झाली की या देशाच्या घटनाकारांनी आम्हाला लोकशाही व्यवस्था दिली आहे, ती लोकशाही आमच्या हिताची आहे. पण आता या इमर्जन्सीच्या नावाखाली देशामध्ये हुकुमशाही जन्माला येते की काय, अशी भीती त्या काळात निर्माण झाली होती. 1977च्या निवडणुकीमध्ये काय झालं? बदलला तो, हाणून पाडला तो प्रयत्न. लोकांना जी भीती निर्माण झाली होती ती भीती बदलून टाकलं लोकांनी. मागच्या वर्षी इलेक्शन झालं देशामध्ये. कर्नाटकमध्ये कोणीतरी म्हटलं की आम्ही हे 400 आले की बदलून टाकतो. बघा, हे काही राजकीय भाषण नाही, पण हे सगळं बोलल्याशिवाय हा विषय मांडता येणार नाही. 400ची भीती दाखवून बदलण्याचा जे अंतस्थ हेतू तुम्ही फारच मस्त एकदम क्लिअर केलेल्या आहेत गोष्टी. त्यामुळे माझा वेळ कमी जाईल त्याच्यामध्ये. देशातल्या जनतेने हातात घेतला आणि 400चं स्वप्न पाहणाऱ्यांना कुठं आणून ठेवलं आपल्याला माहिती आहे. बरोबर? इतकंच नाही, आणखी एक तिसरं उदाहरण सांगतो तुम्हाला. तुम्ही कॉन्स्टिट्यूशनल रिव्ह्यू कमिशनची आठवण करून दिली. 2002 मध्ये कोणाची सरकार होती देशात सांगण्याची गरज, यांचं ते ट्रेलर होतं तेव्हा, बरोबर ना? तेव्हा त्यांनी त्या संविधान समीक्षा या नावाखाली संविधानाची समीक्षा करण्याचा जो काय प्रयोग केला, हाणून पाडला देशांनी. देशातल्या जनतेनं विरोध केला, त्याचा प्रचंड विरोध केला. 2000 साली 50 वर्ष पूर्ण झाले. एकीकडे आम्ही संविधानाचा सुवर्ण महोत्सव विचार करतोय आणि तुम्ही संविधान बदलायचा प्रयत्न करताय समीक्षेच्या नावाखाली. आणून पाडला लोकांनी. संविधान समीक्षा आयोगाच्या अंतर्गत जे काय करायचं होतं मनसुबे, ते तर होऊच दिले नाही. पण 2004 मध्ये बदलून टाकलं ना. त्यामुळे देशातली जनता या संविधानावर होणारं कोणतंच आक्रमण सहन करायला तयार नाही. ती कन्सॉलिडेटेड नाही आहे. एका विचाराने जागृत होऊन ते एकत्र येऊन काय करतायत अशातला भाग नाही आहे. पण लोकांना ते कळतं. बघा ना तुम्ही, 2024 मध्ये कोण कोण राज्य घटनेला धोका आहे, कोण कोण लोकशाहीला धोका आहे बोलत होतं. शिवाजी पार्कात लोकशाहीची नको त्या शब्दामध्ये टिंगल करणाऱ्यांचे वारस देखील कालाय तस्मै नमः. वामनदादाचे शब्द आठवतात मला की वामनदादा म्हणतात कि बोल उठी हलचल जमाना बदलेगा, आज नहीं तो कल जमाना बदलेगा.
अरे संविधानाचा आश्रय घ्यावा लागला जेव्हा फुटतूट झाली, तोडफोड झाली, हे असं आहे सगळं. आता जनतेनं हे सगळं हातात घेतलं म्हणून मी म्हणतो की या जनतेचा फार मोठा रोल आहे. आणि दुसरा रोल आहे सुप्रीम कोर्टाचा. अर्थात संविधानाच्या विविध घटनात्मक पेच प्रसंगामध्ये योग्य प्रकारे संविधानाचं इंटरप्रिटेशन करून संवैधानिक मूल्यांना एक वेगळा नवा घटनाकारांना अपेक्षित असणारा अर्थ लावण्याचं काम वेगवेगळ्या जजमेंटच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयानं अनेकदा केलं आहे. ते अनेकदा जे आहे इन्व्हर्टेड कॉमाजमध्ये ठेवा. ते केशवानंद भारती खटल्याचा उल्लेख केला, परंतु त्या आधीचं एक उदाहरण देतो तुम्हाला. सज्जन सिंग विरुद्ध राजस्थान सरकार. बरेचसे वकील बांधव आहेत इथं. सज्जन सिंग विरुद्ध राजस्थान सरकार 1965ची केस आहे. 5 जजेसच्या खंडपीठाने हे जजमेंट दिलं. त्याच्यापैकी 3 जजेस एका बाजूचे होते आणि 2 जजेसनी त्याला डिसेंटिंग ओपिनियन दिलं होतं. तो खटला असा आहे, थोडक्यात सांगतो. आपण मराठा आरक्षणाच्या काळामध्ये एक शब्द प्रामुख्यानं ऐकण्याला आला आपल्याला की मराठा आरक्षणाचा कायदा करा आणि त्याला 9व्या सूचीत घाला, 9th शेड्यूलमध्ये टाका. 9th शेड्यूलमध्ये टाकला तर तो ज्युडिशियल रिव्ह्यूच्या कक्षेच्या बाहेर राहील आणि मग त्याला न्यायालयात चॅलेंज करता येणार नाही वगैरे वगैरे. 1965मध्ये एक घटना दुरुस्ती झाली होती ज्यामध्ये देशातील वेगवेगळ्या राज्यांनी केलेले जवळपास 20 कायदे 9व्या शेड्यूलमध्ये टाकण्यात आले. ज्यामध्ये एक राजस्थान ॲबॉलिशन ऑफ जमीनदारी ॲक्ट, जमीनदारी कायद्याचं ॲबॉलिशन करणारा एक कायदा होता राजस्थान सरकारचा. त्याच्या विरोधात सज्जन सिंग नावाचे एक गृहस्थ सर्वोच्च न्यायालयात गेले आणि त्या न्यायालयाने त्यामध्ये फार मोठं एक लँडमार्क जजमेंट आहे कॉन्स्टिट्यूशनल इव्हॉल्युशनच्या संदर्भानं. कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंटच्या नावाखाली संसद काय काय अमेंडमेंट करू शकते, दुरुस्ती करू शकते, हा महत्त्वाचा मुद्दा त्यामध्ये चर्चेला होता. आणि 3 जजेसनं असं म्हटलं की संसद, मी फार जास्त डिटेल आता त्या जजमेंटच्या, पण जो मुद्दा रेलेव्हंट आहे आता या क्षणाला, की संसद काय काय दुरुस्ती करू शकते आणि संसद काय काय दुरुस्ती करू शकते हे सांगताना संसद त्या 9व्या शेड्यूलमध्ये दुरुस्ती करू शकते अशा पद्धतीनं ते जजमेंट आलं. आणि इतर अनेक बाबी त्याच्यामध्ये त्या दुरुस्तीच्या अधिकाराच्या संदर्भानं डिस्कशन केलं. पण जे 2 विरोधात मत मांडणारे जजेस होते त्यापैकी एक जस्टिस मुढोलकर, न्यायमूर्ती मुढोलकर, त्यांनी आपलं एक मत असं मांडलं, बेसिक स्ट्रक्चर थिअरी जी आहे ती केशवानंद भारती खटल्यामध्ये निर्णय लागला तिचा, परंतु त्या डिसेंटिंग जजमेंटमध्ये जस्टिस मुढोलकर म्हणाले, त्यांनी तो प्रश्न उपस्थित केला की संसद जर सगळंच काही दुरुस्त करू शकते तर संसद या देशाच्या राज्यघटनेचे जे मूलभूत तत्व आहेत त्यांनाही बदल करू शकते, त्यांनाही हात घालू शकते का. परंतु ते मायनॉरिटीमधलं ओपिनियन होतं त्यामुळे त्याचा फार काही त्या जजमेंटवर परिणाम झाला नाही. मात्र केशवानंद भारतीच्या खटल्यामध्ये मग सगळंच तुम्हाला सविस्तर दादांनी सांगितलंय. बेसिक स्ट्रक्चरची थिअरी जी आली की घटनेच्या मूळ ढाच्याला हात घालता येणार नाही. जस्टिस मुढोळकरांनी पुन्हा एक प्रश्न केला, मूळ ढाचा मग आहे कुठं घटनेमध्ये लिहिलेला? घटनेमध्ये तर कुठं लिहिलेला नाही. त्यांनी तिथेही सांगितलं की राज्यघटनेची जी प्रिॲम्बल आहे तिच्यामध्ये आपल्या या देशाचं कसं वर्णन केलंय, राज्यकर्ते किंवा घटनाकार हा देश कसा बनवू इच्छितात ते 5 शब्द, ज्यामध्ये सार्वभौम, धर्मनिरपेक्ष, समाजवादी, लोकशाही, गणराज्य हे 5 शब्द आणि स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय हे 4 गॅरंटीज टू द सिटीजन. याला हात नाही घालता येणार. आता हे शब्द नुसते तिथे 4 दिसत असले तरी ते राज्यघटनेच्या विविध प्रोव्हिजन्समध्ये दिसतात, ज्यामध्ये प्रामुख्याने फंडामेंटल राईट्समध्ये दिसतात. मग सुप्रीम कोर्टाने त्या निकाल देताना केशवानंद भारतीच्या खटल्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा विचार केला. आता प्रश्न येतो की मूलभूत अधिकारांवर
अनेक वर्ष 75 वर्ष या देशातले नागरिक, तसे आपण सगळेच लोक आपल्या अधिकारांच्या बाबतीत जरा जास्तच जागृत असतो. मला काय मिळालं पाहिजे याचं मला पक्का माहिती असतं. बरोबर, माझा अधिकार काय आहे मला माहिती आहे सगळं. बाकी इतर गोष्टींबद्दल थोडंसं आमचं दुर्लक्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता सर्वोच्च न्यायालयाने 32 आर्टिकलनुसार रिट पिटिशनच्या अंतर्गत मूलभूत अधिकाराचा आनंद झाल्यास तुम्हाला सर्वोच्च न्यायालय त्याचा उपाययोजना करून देते, उच्च न्यायालय देखील करून देते. परंतु या राज्यघटनेमध्ये भाग 3 मध्ये मूलभूत अधिकार आहेत आणि भाग 4 मध्ये डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी नावाचा एक चॅप्टर आहे, पार्ट 4, राज्य धोरणाची नीती निर्देशक तत्वे. आता तुम्हाला गंमत बघायच्यात अशी आहे, जेव्हा राज्यघटनेत चर्चा झाली आहे सगळ्या गोष्टींची, मूलभूत अधिकारांच्या विरोधात राज्यघटनेतील तरतुदीनुसार डायरेक्ट सुप्रीम कोर्टात जाऊ शकतो कुणी, उच्च न्यायालयात जाऊ शकतो. परंतु हे नीती निर्देशक तत्वे जे आहेत ते राज्य सरकारांनी, केंद्र सरकारने आपली ध्येय धोरणे राखताना, कायदे बनवताना कुठल्या बाबींचा आधार घ्यावा त्याचे ते निर्देशक तत्वे आहेत. मग जर सरकारांनी ध्येय धोरणे बनवताना या नीती निर्देशक तत्वांचं पालन केलं नाही तर मात्र त्याच्या विरोधात कोर्टामध्ये जाता येत नाही, अशी ती त्याची रचना आहे. मग जर त्याच्या विरोधात न्यायाला दादच मागता येत नाही तर ते राज्यघटनेत हवेत कशाला, असा प्रश्न आला. आणि बाबासाहेब आंबेडकर त्याचं उत्तर देताना बोलतात की त्याच्या विरोधात न्यायालयात दाद जरी मागता येत नसेल परंतु त्याचं महत्त्व कमी होत नाही. कारण जी लोकशाही व्यवस्था आपण देश म्हणून स्वीकारलेली आहे संसदीय लोकशाहीची, दर 5 वर्षांनी देशातील सगळ्या पक्षांना आमच्या जनतेपुढे जावं लागेल. आमचा राज्यकारभार असा होता, आम्हाला मतदान करा. बरोबर, देशातील जनतेने एखाद्या सरकारने राज्यघटनेच्या बरहुकूम कारभार केला आहे की नाही हे तपासण्याचं काय साधन आहे तुमच्या आमच्याजवळ? आपण सगळे अभ्यासू लोक आहात, मला सांगा. एखादं सरकार राज्यघटनेच्या ध्येय धोरणानुसार चालतं की नाही हे तपासण्याचं पॅरामीटर काय, मापदंड काय? आणि बाबासाहेब म्हणतात सरकारच्या कार्याचं मूल्यांकन, मूल्यमापन करण्याचा मापदंड म्हणजे तो 4था भाग डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आहे. ज्या वेळेस जनता या देशातली हे कळून चुकेल की राज्य सरकारने, केंद्र सरकारने अशा पद्धतीने आपली ध्येय धोरणे आखली पाहिजेत तर ते सरकार संविधानानुसार चालते असं म्हणता येईल. आणि जर तसं सरकार करत नसेल तर जनता त्यांना घरी बसवेल. आता मला सांगा, जेव्हा भविष्याकडे आम्ही वाटचालीच्या दृष्टीनं पाहतो, भवितव्याकडे पाहतो, अनेक आव्हाने तुमच्या माझ्या पुढे आहेत. त्याच्यापैकी मोठं आव्हान आज, तुम्ही या देशातले लोक मानो की न मानो, परंतु आंबेडकरी समाज संविधानिक नीतिमूल्यांना, संवैधानिक मोरॅलिटीला समजणारा एक जागृत समाज म्हणून देशातील लोकांना मान्यच करावं लागतं. तुमच्या आणि माझ्या पुढे मी असं समजतो अनेक जी आव्हानं आहेत त्या आव्हानांपैकी देशात, कारण आपल्या देशात निवडणुका बघा कशा होतात, पैशाच्या आधारावर होतात, आमिषांच्या आधारावर होतात, धर्माच्या आधारावर होतात, जातींच्या कशाच्या आधारावर निवडणुका जिंकल्या जातात, लढल्या जातात. परंतु आम्ही कोणत्या तरी निवडणुकीमध्ये कुठल्या तरी पक्षांनी, कुठल्या तरी राजकीय व्यवस्थेने, पक्षांनीच म्हणूया, आम्ही संविधानात सांगितलेल्या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलच्या अनुषंगाने आमचे पॉलिसीज त्या आधारे पॉलिसीज बनवू आणि सरकार चालवू असं कोणीतरी आपल्या जाहीरनाम्यामध्ये मांडल्याचं आपल्याला आठवतं? बरं, त्यांनी मांडले नाही, आपण तरी त्यांना विचारल्याचं आठवतं? मग ते बोलत नाहीत आणि आपण विचारत नाही. अशा परिस्थितीमध्ये मग ती बाबासाहेबांची भीती जी आहे ती साधार सत्य झाल्यासारखी वाटते आपल्याला की संविधान कितीही चांगलं असेल, राबवणारे जर नालायक असतील तर ते संविधान कुचकामी ठरतं. आणि म्हणून या लोकांना बोलायला चान्स मिळतो की हे संविधान युजलेस आहे.
आम्ही आहोत ना, कीर्ती भाऊ आहे, मी आहे, प्रमोद आहे, आम्ही सगळेजण, तुम्ही आहात. हे संविधान युजलेस नाही आहे, आम्ही सांगतोय ना ठणकावून. युजलेस नाही, इट इज नॉट युजलेस, इट इज युजडलेस. इट इज नॉट युजलेस, इट इज युजडलेस. आता ते युजडलेस त्याच्यामुळे आहे की ते वापरण्याची अंमलबजावणी ज्यांची मानसिकताच नाहीत ते सातत्यानं सत्तेत आहेत. ते सत्तेत असल्यामुळे ते काय लागू करायला तयार नाहीत. आणि म्हणून सुप्रीम कोर्टाचं एक उदाहरण आहे की ज्यांनी संविधानाचं वेगवेगळ्या प्रसंगी अर्थ लावून एक संवर्धन करण्याचं काम केलं, आणि दुसरीकडे जनता आहे की जिने या देशातील संविधानावर आक्रमण झाल्यावर वेळोवेळी त्या आक्रमणाच्या विरोधात आवाज उठवला, मात्र तरी ही संविधान लागू करणारी जी शक्ती आहे ती निर्माण करण्याची ताकद देखील जनतेत आहे. ते जनतेला अजून हे माहिती नाही. त्या कस्तुरी मृगासारखं आमच्या सगळ्या भारतातल्या जनतेचं कस्तुरी मृग माहिती आहे आपल्याला, त्याच्याजवळच ती शक्ती असते, तो सुगंध असतो, परंतु बिचारायला त्यालाच माहिती नाही. आणि इतके विस्कळीत असून देखील जर लोक संविधानाच्या विरोधात झालेलं आक्रमण थांबवण्याची क्षमता ठेवतात, थोडं इथून पुढे चौथ्या पार्टवर काम करूया आपण, आपण सगळे मिळून देशातील जनतेला सांगूया, जनतेला की देशाच्या संविधानाचा पार्ट 3 खूप झाला 75 वर्षात चर्चा करून, त्याच्यावरही लक्ष ठेवूच, परंतु चौथ्या पार्टवर थोडं काम करण्याची गरज आहे. जर आम्ही राज्यकर्ते होऊ शकत नसू, आतापर्यंत 75 वर्षात होऊ शकलेलो नाही म्हणून बोलतोय, म्हणजे भविष्याचं निगेटिव्ह नाही देते मी तुम्हाला, निगेटिव्ह फिलिंग झालेलो नसू, पण निदान योग्य राज्यकर्ते कसे देशामध्ये येतील याची तर आपण पायाभरणी करू शकतो, लोकांना डोळस करू शकतो. ते जरी काम केलं आम्ही, तरी भविष्यातील वाटचालीकडे मागच्या 75 वर्षातल्या अनुभवातून शिकून पुढच्या वाटचालीचा जर प्रयत्न केला तर आम्ही निश्चितपणे हे करू शकतो. आता 2002चं मी तुम्हाला त्या संविधान समीक्षेची सांगतो गंमत काय आहे. अनेक लोकांना असं वाटलं की हा संविधान बदलाचा जो नरेटिव्ह आहे ना, तो पॉलिटिकल नरेटिव्ह आहे, तो आहे आंबेडकरी चळवळीचाच विषय. तुम्हाला मी हेही सांगतो, संविधानाला धोका आहे याची जाणीव देशातल्या सगळ्यात पहिले जर कुणाला झाली असेल तर ती आंबेडकरी अनुयायांना झालेली आहे. मात्र तो तेवढं राजकीय कॅपॅसिटी आपली नसल्यामुळं, निर्माण करू शकलेलो नसल्यामुळं तो हायजॅक केला गेला, किंवा तो इतर पक्षांनी त्यांचा नॅरेटिव्ह म्हणून वापरला. आणि ज्यांना बदलायची इच्छा आहे ते डोकं पडून सांगतायत की नाही, आमचं तसं काही मनामध्ये नाहीये, आम्हाला संविधान फार इमानदारीनं लागू करायचं आहे. मग अनंत हेगडे काय बोलतात त्याचं उत्तर कोणी द्यायला तयार नाही. रंजन गोगोई पार्लमेंटमध्ये राज्यसभेवर जेव्हा पहिल्यांदा गेले, रंजन गोगोई म्हणजे भारताचे भूतपूर्व सरन्यायाधीश, राज्यसभेचे खासदार बनले रिटायर झाल्यावर, आणि संसदेमध्ये त्यांनी भाषण केलं. पहिल्याच भाषणात बोलले बेसिक स्ट्रक्चर थिअरीवर पुन्हा एकदा विचार करण्याची गरज आहे. बघा, म्हणजे हे धनगड वगैरे जे बोलतायत आता, हे काय पहिलंच नाही, नव्यानंच नाही आहे. भारताच्या न्यायमूर्ती, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश ते संसदेत बोलले, त्यांचं भाषण रेकॉर्डवर आहे, त्याच्यामुळे मला काही वेगळं सांगण्याची गरज नाही. आता ह्या बाबी कशा नजरअंदाज करता येतील बरं? चला असं समजूया तुमच्या मनात नाही आहे पा, पण तुम्ही केलेलं कृत्य जर दाखवलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. मूलभूत अधिकाराला हात घालता येत नाही हे त्यांना माहिती आहे, पण डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्सला 2002 मध्ये भारत सरकारने, एक तत्कालीन भारत सरकारने, कोणाची तुम्हाला माहिती आहे होती, अमेंडमेंट केली आणि आर्टिकल 45 मध्ये ॲब्सोल्यूट बदल करून टाकला. काय होता आर्टिकल 45? काय होतं आर्टिकल 45? आर्टिकल 45 असं होतं की पुढील 10 वर्षामध्ये भारत सरकारने देशातील 6 ते 14 वर्ष वयोगटातील सगळ्या लेकरांना, मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण देण्यासाठी विशेष प्रयत्न करा, एंडेवर.
आणि आता आर्टिकल 45 तुमच्या मोबाईलमध्ये उघडून बघा काय आहे. बदल केला, बदलून टाकला. मोफत आणि सक्तीचं शिक्षण देणारे कायदे बनवावेत असं 50 साली देशातील राज्यकर्त्यांना संविधानानं सांगितलं होतं. 2002 मध्ये ते आर्टिकलच बदलून टाकलं पूर्ण. आता त्याच्या विरोधात कोर्टात जाता येत नाही, पण त्याचा हिशोब जनता मागू शकते ना. जसं निवडणुकीच्या दरम्यान बाबासाहेब बोलले 5 वर्षांनी, पण हे आम्हाला माहीतच नाही इतका मोठा बदल झालेला आहे. तो मागच्या वर्षी ज्यांच्या अंगात आलेला आहे ते आरोप लावतायत की हे बदलायला निघालेत, पण काय बदलायला निघालेत? जयमंगल सांगतोय, धनराज सांगतोय त्यांना. 2002 मध्ये सुरुवात झालेली आहे, बदलून टाकलं ना त्यांनी. एकही जण अद्याप बोललेला नाही या विषयावर. ज्यांनी संविधान रक्षणाचा मोठा मुद्दा अंगावर घेतलेला आहे, देशात खांद्यावर घेतलेला आहे, त्यांच्यापैकी एकही जण 2002 मध्ये बदल झालेला आहे, एवढा मोठा कायद्यात बदल झालेला आहे, त्याच्यावर बोललेलं नाही. आणि म्हणून ही तुमची आणि माझी जबाबदारी आहे की भविष्याच्या वाटचालीचं, भवितव्याचं नियोजन करताना कोणाला कितीही वाटत असेल की संविधान बदलू ते शक्य होणार नाही, हे सत्य असलं तरी त्याची अंमलबजावणी न करणे ही त्यातली ज्ञानबाची मेख आहे. आणि ते चांगल्या पद्धतीने त्याच्यावर अंमलबजावणी करताय. संविधानाची अंमलबजावणी करू नये या गोष्टीची ते अंमलबजावणी फार प्रामाणिकपणे करतायत. आणि जनता डोळस नसल्यामुळं सर्वसामान्यांना जे वेगवेगळे भ्रम फैलावून दिलेले आहेत की हे भारताचं संविधान म्हणजे यांच्याच कामाचं आहे वगैरे वगैरे, आणखी इतर गोष्टी आहेत, यातून जरा लोकांना बाहेर काढण्यासाठी संविधानशील जनता, मी नवीन शब्द तुमच्यासमोर आज बोलतोय. ज्या काळी पुस्तक काढायचो आम्ही संविधानाचं आमच्या कॉलेजच्या वतीनं, त्याच्यावर टायटल दिलेलं होतं, चला संविधानशील होऊया. तुम्ही संवेदनशील शब्द ऐकलेला आहे. मिलिंद गायकवाड आहेत आमचे कॉलेजचे माजी विद्यार्थी, त्याच्या आयोजनामध्ये हेही असायचे जगदीश नगरकरांच्या सोबत. संवेदनशील, ज्याच्या संवेदना जिवंत आहेत त्या माणसाला संवेदनशील माणूस म्हणतो आपण. ज्याच्या संवैधानिक निष्ठा, संवैधानिक मूल्यांवरच्या निष्ठा जिवंत आहेत त्या माणसाला आम्ही संविधानशील म्हणूया. आणि हा संविधानशील माणूस ज्याच्या कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटीच्या तत्वावर निष्ठा आहेत, असा संविधानशील माणूस निर्माण करण्यासाठी थोडा प्रयत्न करूया. संविधानशील जर हा माणसाचं मन आम्ही बनवू शकलो तर संविधानशील समाज, देश, राष्ट्र बनायला वेळ लागणार नाही. हा विश्वास आज जगदीश नगरकरांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करताना व्यक्त करतो. एक संविधानाचा विषय आहेच, तर एक शायर त्या संविधानाला, राज्यघटनेला काय म्हणतो की ही या देशातील लोकांना संकटातून बाहेर नेणारी कश्ती आहे. कश्ती, नाव, बोट, होडी, जहाज, जे काय असेल ते कश्ती म्हणतो. सगळे हे वादळात सापडलेले आहेत लोक, आणि या कश्तीमध्ये बसून ते पैल तीरावर, पलीकडच्या काठावर सुरक्षित पोहोचू शकतात. तो कवीची कल्पना आहे. तो कवी असा म्हणतो कि कर्म के पास अगर तलवार तो मैं उम्मीद की धार लिए बैठा हूं. कर्म के पास अगर तलवार तो मैं उम्मीद की ढाल लिए बैठा हूं. ए जिंदगी तेरी हर चाल के लिए मैं एक चाल लिए बैठा हूं. समारोप थोडा निमित्त जरी आमचं अभिवादनाचा असला आमच्या मित्राच्या, तरी समारोप थोडा आशादायी करायला हरकत नाही, केलाच पाहिजे. ए जिंदगी तेरी हर चाल के लिए मैं एक चाल लिए बैठा हूं. लुफ्त उठा रहा हूं तेरी आंख मिचौली का. मिलेगी कामयाबी हौसला कमाल लिए बैठा हूं. मिलेगी कामयाबी हौसला कमाल लिए बैठा हूं. चल मान लिया 2-4 दिन नहीं है मेरे मुताबिक मगर. चल मान लिया 2-4 दिन नहीं है मेरे मुताबिक मगर. गिरेबान में सुनहरे साल लिए बैठा हो. ये लहरें, ये गहराइयां, ये तूफा, चल मान लिया 2-4 दिन नहीं है मेरे मुताबिक मगर. गिरेबान में सुनहरे साल लिए बैठा हूं. ये गहराइयां, ये लहरें, ये तूफा सब तुम्हें मुबारक. ये गहराइयां, ये लहरें, ये तूफा, ये सब तुम्हें मुबारक. मुझे क्या फिक्र, मैं ये कश्ती बेमिसाल लिए बैठा हूं. जय भीम.